मॅम, माझ्या आईला अगदी 2 सेंटीमीटरचा छोटासाच फायब्रॉइड आहे, पण तरी पण तिची गर्भपिशवी काढायला सांगितली, असं का? तर हिच्यासारखा हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पडत असेल की फायब्रॉइड छोटी आहे तरी पण गर्भाशय काढायला सांगितलंय. तर लेट मी एक्सप्लेन असं का. आता समजा हा जो ग्लास आहे तो म्हणजे तुमचा गर्भाशय आहे. ही गर्भाशयाची आतली बाजू आणि ही गर्भाशयाची बाहेरची बाजू. आतल्या बाजूला गर्भाशयाचा एंडोमेट्रियम असतो, म्हणजेच त्याची थर असते. तिथूनच आपल्याला दर महिन्याला ब्लिडिंग होत असणार. आता हा बॉल बघा, हा एक फायब्रॉइड आहे, आकाराने खूप छोटा आहे. पण समजा मी त्याला गर्भाशयाच्या आतमध्ये ठेवला तर मग गर्भाशयाला आतमधून तो डिस्टर्ब करतो. असं झाल्यावर रक्तस्राव पिरियड मध्ये जास्त होत असतो, प्रेग्नन्सी थांबण्यामध्ये त्रास होत असतो आणि ह्या कारणानेच हा जो फायब्रॉइड आहे छोटा असला तरी पण स्त्रियांना त्रास देतो. हा दुसरा बॉल बघा, हा मोठा फायब्रॉइड आहे. आकाराने हा मोठा जरी असला तरी पण मी जर ह्याला बाहेरच्या बाजूला ठेवला तर तो गर्भाशयाचा आकार डिस्टर्ब करत नाही. म्हणूनच मोठा फायब्रॉइड गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला असला तरी बऱ्याच फिमेलला काहीच त्रास देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, फायब्रॉइड छोटा असेल किंवा मोठा हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की ते कुठल्या बाजूला आहे किंवा त्याचं लोकेशन कुठे आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, फायब्रॉइडची साईज नाही, त्याचं लोकेशन जास्त मॅटर करतो. आणि अधिक माहिती हवी असल्यास आमच्या पेजला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.